नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहे. बाजार फुललेत. वस्तू विकत घ्या असं सांगणाऱ्या जाहिरातींचा मारा आपल्यावर होतोय. पण दुसरीकडे प्रचंड नुकसान, प्रचंड दुःख आणि भविष्याची प्रचंड चिंता या गर्तेत महाराष्ट्रातला शेतकरी सध्या अडकलाय. कारण शेतकऱ्यावर आज अभूतपूर्व संकट आहे. ज्या भागात काही वर्षांपूर्वी रेल्वेनं पाणी पुरवण्याची वेळ आली होती, ज्या भागांना गेली अनेक वर्ष फक्त दुष्काळाच्याच झळा सोसल्यात, त्याच भागात आज प्रचंड पूर आहे. आठवडा उलटत आलाय, पण शेतात साचलेलं पाणी अजून हटत नाहीये. शेतातलं पीक कुजलंय आणि घरादाराच्या नावानं फक्त भिंती शिल्लक राहिल्यात. गावाच्या गावं पुरात बुडाली, होत्याचं नव्हतं झालंय आणि पुरानं सगळ्यांचंच नुकसान केलं म्हटल्यावर आता मदत मागायची कुणाकडे आणि अपेक्षा करायची कुणाकडून हा प्रश्न आहे. पावसानं असं झोडपल्यावर शेतकऱ्याच्या नजरा लागल्यात त्या राजाकडं, सरकारकडं. कारण इतक्या मोठ्या संकटात सरकारशिवाय मदत करणार तरी कोण? तसा एरवी आपला शेतकरी सरकारकडे आपली गाऱ्हाणी मांडतच असतो. कधी ती पूर्ण होतात, पण अनेकदा ती गाऱ्हाणीच राहतात. तेव्हा शेतकरी समजून घेतो, पण आजचं गाऱ्हाणं नेहमीचं नाहीये. आज शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतोय. ओला दुष्काळ जाहीर करण्याची त्याची मागणी जर मान्य झाली तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून जी मदत मिळेल त्याचा आकार थोडासा वाढेल, इतकीच या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कालपासून आपल्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, बांधावर येणाऱ्या प्रत्येक नेत्याकडे शेतकरी एवढीच मागणी करतायत, पण त्यांना आश्वासनही मिळत नाहीये. काही शेतकरी अति उद्विग्न होत आहेत आणि मग त्या नेत्यांचं काही ऐकायला तयार होत नाहीये. ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी द्या, इतकी एकच मागणी रेटून धरतायत आणि मग काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या या मागणीसमोर नेत्यांचा टोल धळतोय. कुणी त्यांना राजकारण करू नका असं सुनावलं, कुणी त्यांना मुख्यमंत्री व्हा असं हिणवलं, पण तरीही हा शेतकरी आपल्या मागणीपासून हटायला तयार नाहीये. बाकी कसली मदत देऊ नका, पण कर्जमाफी द्या, हक्काची नुकसान भरपाई द्या, इतकीच मागणी हा शेतकरी करतोय. नेत्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळतच नाहीये असं नाहीये, पण राज्याची तिजोरी भक्कम स्थितीत नाहीये ना. अर्थमंत्री सांगतायत पैशाचं सोंग आणता येत नाही, पण आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता महाराष्ट्राला सोंग आणावंच लागेल. शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी केंद्राकडे मदत मागावीच लागेल. राज्यातल्या शेतकऱ्याकडून या परिस्थितीमध्ये राज्याच्या तिजोरीची अवस्था समजून घ्यावी ही अपेक्षा आपण करू शकतो का, हा आज कळीचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांसंदर्भातल्या या सगळ्या मुद्द्यांवर आज बोलायचं आहे, पण त्या अगोदर बघूयात की आज मराठवाडा काय मागतोय. ओला दुष्काळ का जाहीर व्हावा असं वाटतंय आणि हा दुष्काळ जाहीर झाला तर कसली अपेक्षा शेतकरी करतोय. घरातले कर्ते पुरुष नेत्यांसमोर लहान मुलांसारखं रडतायत. शेतातलं कुजलेलं पीक नेत्यांना दाखवतायत. घरात ओलाव्यात बसलेल्या बायका पोराबाळांच्या काळजीनं डोळ्याला पदर लावतायत. लग्न कार्य ठरलेल्या घरांमधला चिखल बघून नेत्यांसमोर टाहो फोडतायत. गावच्या नाक्यावर, रस्त्यांवर नेत्यांची गाडी अडवतायत, हात जोडतायत. मराठवाड्यातल्या गावागावात जे जे राजकीय नेते गेले त्या सगळ्यांना हेच अनुभवायला मिळालं. महागड्या गाड्यांमधून, सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातून आलेले आणि कडक इस्त्रीचे कपडे घातलेले नेते सगळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार देत होते. पण तरीही नेत्यांच्या या सगळ्या चकचकीतपणाकडे दुर्लक्ष करत शेतकरी एकच मागणी करत होता. साहेब नुकसान प्रचंड झालंय, सगळं गेलंय. ओला दुष्काळ जाहीर करा. बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अहिल्यानगर अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज मन सुन्न करणारं वातावरण आहे. राज्यातल्या घराघरात नवरात्रोत्सव आहे. आदिशक्तीचा जागर होतोय. पण दिवस रात्र शेतात राबणाऱ्या अनेक दुर्गांच्या चेहऱ्यावर आज शेकडो प्रश्न आहेत. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात अंधार दाटलाय. ओला दुष्काळ जाहीर झाला तर काहीतरी मदत मिळेल एवढीच आशा शेतकऱ्यांना आहे. आता ज्या या अतिपावसामुळे ढगफुटी सदृश पावसामुळे जमिनी खरडून गेल्या,
याच्यामध्ये 5-5 वर्ष जमिनी आता वहिती होणार नाही, लक्षात ठेवा. 5-5 फूट जमिनी खोल त्या ठिकाणी खरडून गेलेल्या आहेत, दगड उघडे पडलेले आहेत, विहिरी त्या ठिकाणी दिसेनाशा झालेल्या आहेत, स्प्रिंकलरचे सेट, पाईपलाईनचे सेट वाहून गेलेत. 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. पण प्रचंड अडचणीत असलेला हा शेतकरी आज ओल्या दुष्काळाची मागणी का करतोय आणि हा ओला दुष्काळ हाच शेतकऱ्यांना उपाय का वाटतोय? 3 एकर शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरी ऊस कांदा ह्याच्यात होत आहे आणि सरकारने कुठली प्रदेशी सरसकट पंचनामे करून मदत जाहीर करावी. आजपर्यंत पंचनामे करण्यासाठी कोणीही आलेलं नाही आमच्याकडे. कांदा किती लावला होता आणि किती नुकसान झालं? आता मी ह्याच्यात 3 एकर कांदा होता आमचा पूर्ण ह्या प्लॉट मध्ये. 3 एकर नुकसान पूर्ण झालेलं आहे आणि ऊस सुद्धा ह्याच्यात होता. 3 एकर ऊस नुकसान झालेलं आहे आणि माझी दुसरी शेती अजून आहे, तिथं सुद्धा पूर्ण शेती सपाट झालेली आहे. ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं प्रचंड नुकसान. ओला दुष्काळात पिकं पाण्याखाली जातात, त्यांची मुळं कुचतात आणि शेत जमिनीची धूप होते. पिकं उद्ध्वस्त होतात, शेत साहित्य आणि शेतकऱ्यांची घरं यांना नुकसान पोहोचतं. एखाद्या प्रदेशातील 33% पेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालं तर ओला दुष्काळ जाहीर करता येतो. तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये 24 तासात 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तरीही ओला दुष्काळ जाहीर करता येतो. महसूल, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन पंचनामे करतात आणि अहवाल सादर करतात. शेती, घरं, जनावरं, रस्ते आणि पाणी पुरवठा या सगळ्यावर झालेला परिणामही तपासला जातो. अहवालांच्या आधारे राज्य सरकार ओला दुष्काळ पडल्याची घोषणा करतं. आता ओला दुष्काळ जाहीर झाला तर काय फायदे होतात तेही बघा. 33% जास्त शेतीचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना पीक कर्ज फेडायला मुदतवाढ मिळते किंवा कर्जमाफी होते. वीज, पाणीपट्टी, कर ही महसुली वसुली काही काळांसाठी थांबवली जाते. घरं, जनावरं, विहिरी, शेततळी, पीक साठा यांच्या नुकसान भरपाईसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगाराची हमी वाढवली जाते. चारा छावण्या, तात्पुरता निवारा, अन्नधान्याची मदत, आरोग्य शिबिरे ही मदत गावागावांपर्यंत पोहोचवली जाते. ओला दुष्काळ जाहीर झाला तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून चांगली मदत मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. याशिवाय राज्य सरकारनं कर्जमाफी करून दिलासा द्यावा अशी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर राज्य सरकारला केंद्राची मदत घ्यावी लागेल. शिवराज सिंगजींची पूर्णपणे मदत करायची तयारी आहे, पण इथून प्रस्ताव तर गेला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने ग्राउंड रियालिटी तर सांगितली पाहिजे केंद्र सरकारला. आणि शिवराज सिंगजी म्हणाले की मीही येईन एवढी परिस्थिती गंभीर असेल. राज्यातला शेतकरी आज पूर्णपणे कोलमडलाय. फक्त दुष्काळाचेच चटके माहीत असलेल्या प्रदेशांमध्ये प्रचंड पूर झालाय. मोजदादही करता येणार नाही इतकं नुकसान झालंय. या न भूतो संकटातून शेतकऱ्याला पुन्हा उभं राहायला पुढची काही वर्ष जातील. म्हणूनच आज शेतकऱ्याला मदतीचा हात हवाय. निसर्गाशी आणि व्यवस्थेशी 2 हात करता करता शेतकरी आधीच थकलाय. पण पुराचं हे संकट त्याच्या सहनशक्तीच्याही पलीकडचं आहे. या संकटातून बळीराजाला आज पुन्हा उभं करायचं असेल तर भरघोस मदत द्यायलाच हवी. मग ती ओला दुष्काळ जाहीर करून द्या, विशेष पॅकेज करून द्या, नाहीतर कर्जमाफी करून द्या, पण मदत द्या. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. पुराचं पाणी थोडंसं निचरायला लागल्यानंतर अनेक शेतकरी आज राज्य सरकारकडे याचीच मागणी करतात आणि आज दिवसभर जी वक्तव्य येत आहेत वेगवेगळ्या नेत्यांकडून ती सुद्धा याच संदर्भातली आहेत. पण अजूनही राज्य सरकारनं या संदर्भातली कोणतीही घोषणा केलेली नाहीये. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर, कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर कदाचित याबाबतीत काही घोषणा होईल याकडे सगळेच जण डोळे लावून बसलेत. या सगळ्या संदर्भात बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. शिवसेनेच्या आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत. ताई नमस्कार. 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 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेलेजी माझ्यासोबत चर्चेमध्ये आहेत. अमोलजी नमस्कार. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार संदीप भुजबळ सुद्धा आपल्यासोबत आहेत. संदीप, आपलंही स्वागत चर्चेत. नमस्ते. आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या रुपालीताई पाटील आपल्यासोबत असतील काही वेळातच. अजितजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. सगळ्या नेत्यांचे दौरे झालेत, सगळ्यांनी आपापल्या डोळ्यांनी बघितलंय की मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये, विदर्भातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे ती.
भीषण आणि भयावह परिस्थिती आहे. म्हणजे ज्या मराठवाड्यामध्ये कधी काळी आपल्याला रेल्वेच्या वाघिणीनं पाणी पोचवायची वेळ आली होती, त्या मराठवाड्याची ही अवस्था न समजण्यासारखी आहे न सहन करण्यासारखी आहे. आज तिथला शेतकरी म्हणतोय ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी द्या. दोनच मागण्या घेऊन येतोय. पूर्ण करणं शक्य होणार आहे की नाही सरकारला? डॉक्टर कविता राणेजी, 100% शक्य होईल. आपल्याला आता अशी परिस्थिती आहे बघा, थोडंसं मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळे मला थोडंसं टेक्निकल याच्यातलं आता सांगितलं पाहिजे. साधारणतः 6 ऑगस्ट पासून मी काल आपल्या या विभागाच्या सचिव आहेत सोनिया सेठी मॅडम आणि राजेंद्र कचरे जे आहेत आता मंत्री महोदयांचे PS, त्यांच्या बरोबरीनं आम्ही ऑनलाईन आणि बाकी इतर माध्यमातून, मी तर फिरतोच आहे, आता उत्तर महाराष्ट्रातून जाऊन आलो, उद्या मी संभाजीनगरला चाललोय. कविताजी, शासन म्हणून संपूर्ण यंत्रणा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असेल, महसूल असेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री, माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा, सगळे बांधावरती आपल्याला दिसले. आपण अत्यंत कार्यक्षमतेने या सगळ्यांना तिथं याला लावलंय, कामाला लावलंय मंत्री महोदयांनी सगळ्यांनीच. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की काय आपल्याला आपण काय केलं. तर आपण 1339 कोटी रुपये फक्त 24 तासामध्ये जसजसे सगळं हे येत गेलं त्याच्यामध्ये आपण ते उभे केले. एकूण 9 GR काढलेत आपण आणि त्याच्यामध्ये 12,000 कोटीपेक्षा अधिकची जी रक्कम आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांना. काल परभणीला, एकट्या परभणीला आणि सांगलीला जेव्हा आपल्याला कळालं की असं होतंय त्यावेळेला पटकन 127 कोटीच्या आसपासची ती रक्कम आहे ती आपण पटकन दिली. आणि आता सध्या डॉक्टर कविता राणेजी, राजकीय काय असेल टीका टिप्पणी याच्यामध्ये आम्हाला कोणालाच फसण्यात काही इंटरेस्ट नाही. आम्हाला शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मदत पोहोचवायची. कारण आता आपल्या रिपोर्टमध्ये जय महाराष्ट्राचे दाखवलं तसं पुढचे 4-5 वर्ष आपल्याला शेती होईल की नाही ही फार मोठी अडचणीची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आता आहे. आणि सर्वप्रथम माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, सरकार म्हणून तर जे जे काही शक्य आहे, आता ओल्या दुष्काळाची मागणी आणि कर्जमाफीची मागणी याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहे. आपण जर म्हणत असाल तर पुढच्या सेगमेंटमध्ये मी त्याच्यावरती पण सविस्तर बोलेन. पण आता आपण काय करतोय आणि ते खूप पोटतिडकीने करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की संवेदनशीलपणे, म्हणजे अशा अनेक अधिकारी येतात ज्यांचं मला खरोखर कौतुक करायचंय पण एखाद्याच नाव घेतलं तर ते ठीक होणार नाही. 24 तासापैकी 2-2 तास झोपून यावेळेला या सगळ्या लोकांनी ज्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना मदत केली, आम्हाला सगळ्यांना मदत केली, मी हात जोडून त्यांचा आभारी आहे. सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्ते, जे जे लोक आमच्या बांधावर आले, मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. पण माझी विनंती आहे डॉक्टर कविता राणे, आपल्याला सुद्धा एक शेतकरी म्हणून, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जितकं होईल तितकं दाखवा. आम्हाला खूप गरज आहे, आम्हाला कोरड्या साहित्याची गरज आहे, आम्हाला 5 वर्ष पुढे शेती करता येणार नाही, त्याच्यामुळे तज्ञ लोकांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आता मराठवाड्यात तर इतकी परिस्थिती भयावह आहे, म्हणजे खरं तर त्यावेळेला थोडंसं उद्धव ठाकरेंनी जलयुक्त शिवारची कामं अधिक जर केली असती, उथळ आमची नद्यांची थोडीशी पात्र खोल केली असती, धरणातला गाळ काढला असता, काही प्रमाणात तरी थोडासा हा इतका विध्वंस कमी झाला असता का असं सारखं सारखं राहून राहून वाटतंय. पण कविताजी, आत्ताची जी परिस्थिती आहे मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ती अशी आहे की आपण सगळ्यांनी सगळं विसरून फक्त आता एकच केलं पाहिजे, नाहीतर 8 दिवस बातम्या येतील, सगळे विसरून जातील आणि आमच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सगळे सोडून देतील. असं झालं नाही पाहिजे. सरकार तसं अजिबात करत नाहीये. हजारो कोटी रुपये सरकारनं दिले, 9 GR काढले, 24 तासात पैसे दिले, RTGS न आपण ट्रान्सफर करतोय. विशेषतः आता याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी जे सांगितलं की नुसतं शेतीचंच नाही तर पशुधनाचं नुकसान झालेलं आहे, शेती उपयोगी साहित्य वाहून गेलेलं आहे, घरांची पडझड झालेली आहे. मी पत्रकार होतो अनेक वर्ष, मी इतक्या मोठ्या प्रमाणावरती संयुक्तपणे म्हणजे राज्याचा पशुसंवर्धन विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, जलसंपदा असेल, पाटबंधारे असेल, महसूल असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांनी एका समन्वयानं झटपट सगळं करून जी काही मदत पोहोचवण्याकरता यत्न प्रयत्न केले त्या सगळ्यांचे अत्यंत मनापासून मी आभार मानतो. अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे ते आणि त्यांनी ते करायलाही हवंय, म्हणजे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ नाही आहोत असं नाहीये, पण त्यांचं कर्तव्य आणि ते करणं अपेक्षित आहे. अमोल मातेलेजी, भाजपचे प्रवक्ते सांगतायत 9 GR काढलेत आणि हजारो कोटी रुपये राज्य सरकार देते, मग तरीही विरोधी पक्ष हा इशारा का देते की सरकार काहीच करत नाहीये, आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल? का तुम्हाला हे इशारे द्यावे लागतात?
हे पहा अजितराव, सरकारची बाजू घेऊन बोलतात, पण सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे यावर ते काहीच बोलत नाही. महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे. मला वाटतं मे महिन्यापासून हा पाऊस पडतोय आणि सप्टेंबर महिन्यात तो अधिक पाऊस पडला. हे हवामान खात्याने अगोदर राज्य सरकारला इशारा दिला होता, पण राज्य सरकार मूग गिळून गप्प बसलेले होते. हे सगळे पाऊस पडल्यानंतर बांधावर गेलेले आहेत. बांधावर गेले म्हणजे कसे, हेलिकॉप्टरने प्रवास केला. खरीप हंगाम पूर्णतः हातातून गेलेला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून खते घेतली, बियाणं, रासायनिक खतं घेतली, पण त्यांच्या हातात काय लागलं? काहीच नाही. पावसाने 90 दिवसाची पिकं 60 दिवसात पाण्याखाली गेली. अशा परिस्थितीत पीक कसं वाचणार? यांनी काय उपाययोजना केली? आणि हेक्टरी फक्त 8,000 रुपयाची मदत केली. पंजाब राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना दिले. आणि महाराष्ट्र राज्य तर पंजाबपेक्षा कितीतरी मोठं राज्य आहे आणि कृषी प्रधान राज्य असताना देखील या ठिकाणी प्रत्येकी 75,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं, शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती. परंतु यांनी फक्त 2200 कोटी रुपये काहीतरी जाहीर केले, ते देखील अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. म्हणजे काहीतरी सांगायचं. काल मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी तिथं केलं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्याच्या ऐवजी दम देतात. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करोड रुपयाची जाहिरातबाजी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेताना दिसतात, पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या प्रश्नावर उत्तर द्यायची तेव्हा मुख्यमंत्री चिडचिड करतात. राज्याचा मुख्यमंत्री हा दुहेरी चेहरा महाराष्ट्र जनतेने काल पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे नेहमी शेतकरी, शेतमजूर, जनतेच्या कल्याणासाठी उभे राहिलेले आहे. त्यांच्या कारभारात शेतकऱ्यावर कधीही अन्याय झाला नाही. पिके नष्ट झाली तर कर्ज माफ केलं, मदत केली. राजा हा प्रजेचा सुखदुःखाचा खरा आधार आहे. या राज्यामधली सगळ्यात मोठी कर्जमाफी माझ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली झाली. बोललो नाही तुम्हाला. हेलिकॉप्टरचं सांगताय तुम्ही? एक नेता हेलिकॉप्टरने गेला का? एक मिनिट अजित चव्हाणजी आणि अमोलजी, माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आज तरी किमान थोड्या वेळासाठी राजकारण बाजूला ठेवूयात, आपण शेतकऱ्यांच्याच बाबतीत बोलूया, शेतकऱ्यांच्याच बाजूने बोलूया, त्यांनाच काय मिळेल याच्यासाठीचा प्रयत्न करूयात. मनीषाताई, 2215 कोटी हा आकडा गेले 3 दिवस महाराष्ट्रातली सगळी जनता ऐकते. एवढे पैसे आम्ही देणार आहोत, त्याच्यासाठीचे GR काढलेत, काही पैशांचं वाटप झालं. मुंबईतला 4-5 किलोमीटरचा एक पूल बांधायचा असेल तर त्याचं कंत्राट 3000 कोटीच्या खाली नसतं आणि इथे 70 लाख एकर जमीन नुकसान झालेलं आहे. 5-5 वर्षाच्या जमिनीतनं काही निघू शकणार नाही अशी जमीन खरडून गेलेली आहे. 70 लाख एकर शेतीचं नुकसान होताना आपण 2215 कोटींची तरतूद करतोय. कुणाला पुरणार आहे ही तरतूद? कविताताई ऐका, आता मी या दोन्ही पूर्व वक्त्यांचे ऐकलेलं आहे. मुळात म्हणजे अभूतपूर्व संकट आलेलं आहे. आता जे क्लायमेट चेंजमुळे जे होतंय, क्लाउड बर्स्ट, ढगफुटी, ही एक फार मोठी समस्या आपल्याच नाही तर सर्व देशांवर आहे. ठीक आहे, आपण बाकीच्या देशांचं जाऊ देऊया, महाराष्ट्राचं बोलूया. आता मे महिन्यात पाऊस पडला, अवेळी केव्हाही पाऊस पडतोय. सरकार त्यावेळी मदत करतंय, जाहीर करतंय, सुरुवात केली आहे मदत करायला. आता असं होतंय ना की सगळ्या ठिकाणीच जर का हाहाकार झालाय, सरकार सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतंय. आता बैलगाडीने जा का कोणी कशाने जा हा महत्वाचा मुद्दा नाही, शेतकऱ्यांना मदत पोचणं. बरं, तिथे प्रत्यक्ष टीम पोचणं त्या पाण्यातून, तर हे पोचायला काही तास लागतील, काही एखाद दिवस लागेल. परंतु माझं म्हणणं आहे की आत्ताच्या वेळी सगळ्यांनी मदत करा. तुमच्याकडे काही चांगल्या सूचना असेल कुठल्याही पक्षाकडे, त्यांच्याकडे शेती तज्ञ आहेत, माननीय शरद पवार हे शेती मंत्री राहिलेले आहेत केंद्रीय, त्यांच्याकडे काही उपाययोजना असतील तर त्यांनी खुल्या मनाने सरकारला सांगावं की सरकारने हे करा त्यांच्या अनुभवातून. कारण ढगफुटी हा एक नवीन प्रकार आहे. हा 20-25 वर्षापूर्वी हा प्रकार नव्हता. जो मराठवाडा पाण्यासाठी तरसत होता तिथे आता अति पाणी झालंय. त्यामुळे सरकारने 9 GR काढले, मदत चालू आहे डीबीटीच्या मार्फत. प्रत्यक्ष तिकडे पहिले तर लोकांना वाचवणं, शेतीचं नुकसान हा पुढचा टप्पा आला, पण पहिले लोकांना पाण्यातनं तर बाहेर काढलं पाहिजे. एअरलिफ्टिंग चालू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर चालू आहे, हे सगळं चालू आहे. आता आपण प्रायोरिटी कशाला देतोय? पहिले जीव वाचवणं, गुराढोरांचे जीव वाचवणं. ज्या गुराढोरांना आता छतावर आहेत
काही काही ठिकाणी. तर यांना पहिले काढणं. आणि माझं तर म्हणणं आहे, ज्यांच्या कोणाकडे काही नवीन आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असेल तर त्यांनी सरकारला त्या उपाययोजना सांगाव्या. हे खूप बरं वाटतंय ताई ऐकायला की सरकार लोकांच्या सूचना ऐकण्यासाठी, तज्ज्ञांच्या सूचना ऐकण्यासाठी तत्पर आहे, तयार आहे, असायलाही हवंय. कारण संकट तुम्ही म्हणताय तसं अभूतपूर्व आहे आणि ते फक्त या संकटापुरती मर्यादित राहणार नाही. ज्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून आपण कायम ओळखत होतो, ज्याला आपण अगदी 10-15 वर्षांपूर्वी रेल्वेनं पाणी पोहोचवलं होतं, त्या भागामध्ये जर हे होत असेल तर संकट अभूतपूर्वच आहे. प्रश्न हा आहे की त्या संकटाला उत्तर काय देतोय आपण. माझा प्रश्न तुम्हाला आहे, 2215 कोटींची तात्पुरती म्हणतायत वाढ होईल जाईल, अजून तरी घोषणा काही झालेली नाहीये. 2215 कोटी कुणाला पुरणार आहेत? याच्यावर सरकार थांबणार आहे असं सरकारने म्हटलंय का की ही मदत दिली आता पुढे काहीच देणार नाही म्हणूनच तर प्रश्न आहे, म्हणूनच तर कार्यक्रमाचा प्रश्न आहे, ओला दुष्काळ जाहीर होणार का, कर्जमाफी होणार का? ताई ऐका ना 2 मिनिटं, एक मिनिट त्यांना बोलू देत, मी तुमच्याकडे येते. मनीषा मला बोलू द्या. तुमचा टर्न आला की तुम्ही बोला प्लीज. मी तुमच्यामध्ये बोललीये का कोणाच्या? मी तुमच्यामध्ये कोणाच्या बोललीये का? बोला ताई बोला, आता कोणी बोलत नाहीये, बोला. अरे बोला ना, मग सूचना करा ना. माझं बोलणं झाल्यावर तुम्हाला पूर्ण मोबाईल 1 तास तुम्हीच बोला, आम्ही निघून जातो. ताई तुमचं म्हणणं मांडा, आता कुणी मध्ये बोलत नाहीये. हा ऐका, असं आहे की सरकारने असं म्हटलंय का की आता ही फायनल मर्त आहे, याच्या पुढे काहीच करणार नाही. माझं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर होणार का, हा तुमचा जो प्रश्न आहे याचं उत्तर मी आता देऊ शकत नाही. मी मंत्रिमंडळाचा भाग नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तिघं जेव्हा बसतील निश्चितच ते लवकर होईल, परंतु त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही की ओला आणि तो झाला पाहिजे, ओला दुष्काळ झाला पाहिजे, त्याचे निकष नियम सगळं बाजूला ठेवून तो केला पाहिजे असं एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं देखील म्हणणं आहे. परंतु ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही, हे तितकंच खरं आहे. ठीक आहे. संदीप भुजबळ, अगदी मला थोडक्यात सांगा, खरं तर ओला दुष्काळ जाहीर करायला अजून वाट कसली बघावी हा प्रश्न आहे. कारण आपले सगळे वक्ते सुद्धा सांगतात मे महिन्यापासून पाऊस सुरू झालाय. मराठवाड्याचा विचार केला तर ऑगस्ट पासून पावसाने उसंत घेतलेली नाहीये. आता आपल्याला हे सगळं दिसतंय कारण गेल्या 8 दिवसांमध्ये जी काही परिस्थिती झाली ती भयावह आहे. पण ऑगस्ट महिन्यापासून मराठवाड्याला पावसानं असंच झोडपून काढलेलं आहे आणि तेव्हापासूनच परिस्थिती हाताबाहेर जाते हे चिन्ह दिसत होती. आता ऑगस्ट पासून आतापर्यंत सप्टेंबर पर्यंत इतका पाऊस आणि सप्टेंबरच्या 2-4 दिवसांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस, एका दिवसात 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस, ही जर परिस्थिती असेल तर वाट कसली बघायची ओला दुष्काळ जाहीर करायला? अगदी कविताजी तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. सरकारनं विना विलंब दुष्काळ म्हणजे ओल्या दुष्काळाच्या भागामध्ये सरसकट, मराठवाड्यामध्ये तर सरसकट, पश्चिम महाराष्ट्रातले हे 2 जिल्हे सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल आणि विदर्भातले जे बाधित जिल्हे आहेत त्या भागासाठी तात्काळ दिलासा म्हणून सरसकट कर्जमाफी सारखं मोठं जोखमीचं किंवा थोडं धाडसी पाऊल उचललं पाहिजे. आपण एका बाजूला फक्त उद्योगपतींची कर्ज माफ होताना फार काही गाजावाजा होत नाही, आपल्याला समजत पण नाही, अनेकदा गुपचूप मध्ये माफ होतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असताना एवढा कशाला विचार केला जातो? बरं, मी म्हणतो की शेतकरी काही कुठल्या दुसऱ्या कारणासाठी मागत नाहीये. त्यांची जमीन खरडली, त्यांचं पशुधन गेलंय, त्यांची घरातले हात होते नव्हते तेवढ्या वस्तू गेलेल्या आहेत. सीना खोरा असेल, सिंदफणा खोरा असेल, गोदावरी असेल, भीमा खोरा असेल, मोठ्या प्रमाणात विध्वंस झालेला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्याला उभं करायचं असेल तर कुठेतरी ठोस भूमिका घेऊन सरकारला एक धाडसी पाऊल उचलावं लागेल. आणि मला वाटतं की ते पहिलं पाऊल असेल कर्जमाफीचं. त्याच्यानंतर रिलीफ देण्यासाठी आणखीन काही गोष्टी कराव्या लागतील, पण पहिलं पाऊल नक्कीच असेल कर्जमाफीचं. पहिलं पाऊल कर्जमाफीचं सरकारने उचलायला पाहिजे. रुपालीताई आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. रुपालीताई नमस्कार. नमस्ते. बरं रुपालीताई, आता प्रश्न असा आहे की ठीक आहे की आपण म्हणतोय ओला दुष्काळ जाहीर करा, आपण म्हणतोय कर्जमाफी करा, पण हे सगळं करायला राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे असायला हवेत, राज्याची तिजोरी भक्कम असायला हवी. अजितदादा म्हणतायत की पैशाचं सोंग आणता येत नाही. आता राज्याच्या अर्थमंत्र्यांनी असं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाकडे? मुळामध्ये कविता ताई, अजितदादा जे बोलले ते वाक्य पूर्ण दाखवलं पाहिजे. जेव्हा हा ओला दुष्काळ झाला, अचानकपणे निसर्गाचं हे संकट आलं, तातडीने महायुतीतले आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही तिथं त्या ठिकाणी पोहोचले. निश्चितच कधी न येणारं एवढं मोठं संकट सोलापूर आणि अहिल्यानगर या भागात आलेलं आहे. सगळ्यात मगाशी आमच्या ज्या
प्रवक्ता सहकारी भगिनी आहेत त्यांनी सांगितलं, मनीषाताईंनी, की पहिल्यांदा लोकांना वाचवणे, गुरंढोरं वाचवणे आणि त्यांना ती मदत पोहोचवणे गरजेचे. एक लक्षात घ्या, तिजोरीत पैसे नाहीयेत किंवा तिजोरीची जेव्हा एखादा अर्थसंकल्प जेव्हा राज्याचा गाडा अर्थाचा चालवायचा असतो तेव्हा त्याची सगळी नियोजन करावं लागतं. त्या ज्या अर्थाने अजितदादा बोललेत, तातडीने लगेच विरोधक आलेत आणि त्याच्यावर बोलतायत, त्याच्यापेक्षा जे विरोधक आता बोलताना दिसतायत, का ते नेते आम्हाला त्या पूरग्रस्त भागामध्ये ओला दुष्काळामध्ये दिसत नाहीयेत? आता राहिला कर्जमाफी देण्याचा, तर निश्चित महायुती या आलेल्या संकटावर आमच्या शेतकरी बंधूंना भगिनींना दिलासा देईल. म्हातारे भाऊ, आता जरा ऐका हो, जरा तुम्हाला विरोधातच बोलायचं, तुम्ही बोलत होता ना इतक्या वेळ, जरा ऐका. आता जीडीपी जो आहे ना, जो तुम्ही अभ्यास केला का नाही मला माहित नाही, तो 16% आपला गेलेला आहे. 25% आपण कर्ज घेऊ शकतो. जर जी काही आर्थिक मदत आता केलेली आहे ती जर कमी पडली तर महायुती सक्षम आहे शेतकऱ्यांच्या बंधू भगिनींना त्यांच्या सुखदुःखामध्ये पाठीशी उभं राहिला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला जे सातत्याने कुठला तरी विषय मिळाला एक राजकारण म्हणून करताय ना, तर नका करू. मला सांगा, महायुतीने ही संकट आणलेलं आहे का? निसर्ग आपल्यावर कोपलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या लोकांना जनतेला त्रास होतोय, काही लोक वाहून जात आहेत, ती सापडली पाहिजे, जीवितहानी नाही झाली पाहिजे. जी काही त्यांना 5 वर्ष कष्टाची त्यांची जमीन ओली झालेली आहे, उत्पन्न मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी महायुती ही खंबीर आहे आणि ते करणारच. आता जीडीपी वाढल्यानंतर परत हे म्हातारे आणि विरोधक येतील की आम्ही महाराष्ट्र कर्जबाजारीमध्ये झाला. तेवढं कृपा करू नका. कारण का या सगळ्या गोष्टी तुम्ही विरोधक जरी असला तरी तुमच्या सूचना, तुमची साथ ही सरकारला गरजेची असते. त्यातनं आपल्याला आपल्या जनतेचं जे काही संकट आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या संकटाच्या छाताडावर उभं राहावं लागणार आहे. थोडं लक्षात घ्या. ठीक आहे, अमोलजी बोला अगदी थोडक्यात, कारण मला तर पुढे भाजपच्या प्रवक्त्यांकडे जायचंय. बोला अमोलजी. बघा, 3 सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आणि मी एकटा विरोधकांचा प्रवक्ता म्हणून इथे आहे. रुपाली ताईंवर माझं जास्त प्रेम आहे. रुपाली ताईंना हे सांगायचंय की तुमच्या ह्या संकटामध्ये आम्ही देखील आहोत. म्हणून काल स्वतः दिल्लीला सुप्रियाताई बैठकीला गेल्यानंतर देशाच्या कृषी मंत्र्यांना भेटल्यात की ते म्हणाले माझ्या आतापर्यंत प्रस्ताव आलेलाच नाही, तर मी मदत कशी करणार? मी त्या ठिकाणी राहायला तयार आहोत, शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला तयार आहोत. परंतु ह्या राज्य सरकारने आतापर्यंत केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला पाहिजे. 9 लाखाचं कोटीचं कर्ज ह्या राज्यावर असताना देखील शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं गेलं पाहिजे, परंतु शेतकऱ्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे, पिकं नष्ट झालेली आहेत, जनावरांसाठी चारा नाही, जनावरांचे गोठे वाहून गेलेले आहेत. शेतकरी जगण्याच्या आधारात संपुष्ट सरकार काहीच तातडीची अपेक्षा करत नाही. नुसते पाहणी दौरे केलेले आहेत, हेलिकॉप्टरवरून पाहणी करतायत आणि वर सरकार त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही काय गोठे खायला आलोय का, आम्ही काय पैसे घेऊन आलोय का, तू राजकारण करतो का, ही असा म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधारी लोक त्यांना दम देतात. दुष्काळ तात्काळ ओला दुष्काळ तातडीने जाहीर केला पाहिजे. अजूनपर्यंत त्यांनी कोणतीही घोषणा केलेली आहे? मागच्या 7 दिवसापासून अतिवृष्टी होते, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अजूनपर्यंत त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाहीये. नेत्यांच्या वक्तव्यांबद्दल तुमचा प्रश्न आणि मगाशी तुम्ही पंजाबचा उल्लेख केला होता. सांगा आता अजितजी की 50,000 रुपये जर पंजाब सरकार देऊ शकतं तर मग महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे? महाराष्ट्र सरकार कसली वाट पाहते? डॉक्टर कविता राणेजी, खोटं बोलेन पण रेटून बोलेन असं म्हणणारे माझे मित्र अमोलजींना मला सांगायचंय, अमोलराव, तुमच्या पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याने नेत्याने लोकांपर्यंत मदत पोहोचवली सांगा? हेलिकॉप्टरना गेले, खोटरडेपणे काहीतरी सांगताय उगाच. सुप्रियाताई एवढा पुळका येऊन तिकडे गेल्या होत्या ना, तरी लोकांकडे इथे यायला पाहिजे होतं. सुप्रियाताई भेटल्या म्हणून राज्य सरकार प्रस्ताव पाठवेल असं नाहीये. केंद्रात आमचं सरकार आहे. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, काँग्रेस ऐका शांतपणे, आता बडबड बोलू नका, शांत बोला, आता बोलू नका शांतपणे. नाकाना कांदे सोडताय. तुमच्यापेक्षा राकेश टिके, महेंद्रसिंग टिके, बलबीर सिंग राजा जास्त कळतं ना. त्यांनी कर्जमाफी केली आहे का? तुम्ही हुशार आहे का? सर्वात
सर्वात मोठा शेतकरी नेता माननीय बलबीरसिंग राजेवाल विरोधात आहे आमच्या, परंतु मी अतिशय आदर करतो. ठीक आहे अमोल मातेलीजी, आपण त्यांना संधी तर देऊया उत्तर देण्याची. अमोल मातेलीजी, मला कल्पना आहे, आपण त्यांना संधी देऊयात ना. आता असं आहे अजितजी, आपण पण मूळ मुद्द्याकडे येऊयात. ठीक आहे, आता त्यांनी जे काही तुमच्या बाबतीत तुमच्या नेत्यांच्या बाबतीत बोललो होतं त्याची उत्तरं दिलीत. मूळ मुद्द्याकडे शेतकऱ्यांच्या येऊ द्यात. पंजाब सरकार जी मदत देऊ शकते ती मदत महाराष्ट्र सरकार देऊ शकणार की नाही, का देत नाहीये सांगता येईल? मी सांगू का? ठीक आहे, मला इतकंच आपल्याला सांगायचंय की या लोकांना काहीही जमलं नाही म्हणून आम्हाला जनतेने निवडून दिलं. अत्यंत नम्रपणे आम्हाला माहिती आहे जनतेचा हा कौल, आणि जनतेलाही माहिती आहे की हे जे 3 नेते आहेत महायुतीचे हेच आपल्याला यातनं बाहेर काढतील. आणि मला तुम्ही सांगा की हे इव्हेंट करायचं किंवा हे राजकारण करायचं व्यासपीठ आहे का? शेतकरी संकटात असताना या लोकांनी काय केलं पाहिजे? ते सोडून देऊयात ना आपण, त्याच्यासाठी बोलायला आपल्याला कायमचा वेळ असतो. अजितजी, मूळ मुद्द्यावर येऊयात. जर पंजाब सरकार 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देऊ शकतं, मदत देऊ शकतं प्रति हेक्टरी, महाराष्ट्र सरकार देऊ शकणार आहे की नाही? 50,000पेक्षा जास्त महाराष्ट्र सरकार अप्रत्यक्षपणे ऑलरेडी देतच आहे. मला सांगा, मी ज्या शेतकरी नेत्यांची नावं घेतली, बलबीरसिंग राजेवालांपेक्षा मोठे आहेत का हे? ते पंजाब अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र सरकार 50,000 प्रति हेक्टरी पेक्षा जास्त मदत देते. कशी काय अजित चव्हाण, जरा समजावून सांगा. आणि ऐका, पत्रकार म्हणून आपण सुद्धा नीट माहिती घ्या. नाही, मला नाहीये माहिती अजितजी, मला माहिती नाहीये म्हणून मी तुमच्याकडनं घेतेय जाणून. मला नाहीच आहे माहिती अजितजी, मला नाही माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विचारते. अजित चव्हाणजी, सांगा आम्हाला, अप्रत्यक्षपणे 50,000 प्रति हेक्टरी राज्य सरकार कसं देते, समजावा आम्हाला. वही पेन घ्या, मी तुम्हाला समजावून सांगतो कसं देते ते समजावून सांगतो. आहे पेन आहे माझ्या हातात, समजावा. ऐका, 2,000 कोटी फक्त आपण जे म्हणताय, 9 GR शासनानं काढले, 24 तासात 2900 कोटी रुपये दिले. 2,000 कोटी आपण जो सातत्यानं उल्लेख करताय ना, कविता राणेजी, माझी पत्रकारांनाही नम्र विनंती आहे की टीका निश्चित करा. आपल्या टीकेचा आम्ही आदर करतो, कारण आपलं काम आहे ते. पण जसं ताई म्हणाल्या की आधी जीव वाचवला पाहिजे. तो 2,000 कोटीचा आकडा, 2,215 कोटीचा आकडा मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय. आम्ही नाही आमचा आणलाय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय. तो तरी तुम्ही मान्य करा. त्यांनी 2,900 कोटी सांगितले असते, आम्ही ते मान्य केले असते. त्यांनी 2,215 कोटी सांगितल्यावर आम्ही तेवढाच आकडा मान्य करतोय. कविताजी, एकूण ऐका ना, 10 ऑगस्ट पासून एकूण 9 GR निघाले. भुजबळ साहेबांना आपण विचारा, संदीप भुजबळजी आपल्याला त्याची टोटल करून सांगतील कुठं कुठं कसे कसे निघाले, कुठं कुठं पैसे गेले. आता आपण काय करतो आहोत हे जर आपल्याला विचारायचं असेल तर ते मी आपल्याला सांगतो. आणि एकूण पैसे म्हणजे नमो किसान सन्मान योजनेचे पैसे, महाराष्ट्र शासनाचे पैसे, स्मार्ट योजनेमधले पैसे, महाराष्ट्र शासनाने अजित चव्हाणजी, कसले आकडे सांगता तुम्ही? योजनांचे आकडे काय सांगताय अजितजी? आपण मदतीबद्दल बोलतोय, आपण काय नुकसान भरपाई बद्दल बोलतोय? या सगळ्या योजना ही काय नुकसान भरपाई आहे का? आकडे सांगून द्यायचे नाही, हा काय प्रकार आहे? कर्जमाफीची मागणी केली नाही. मी स्वतः शेतकरी, आम्हाला भिकारी का बनवायचे? तुम्हाला आम्हाला स्वयंपूर्ण बनवा ना. अजित चव्हाण, काय भूमिका मांडताय तुम्ही? आता शेतकऱ्याला स्वयंपूर्ण बनवा. आपल्याला नुकसान भरपाई बद्दल बोलतोय की शेतकऱ्याच्या स्वयंपूर्णतेबद्दल बोलतोय का? मग चला, मनीषाताई तुम्ही सांगा. तुमच्या आकड्यांवर आक्षेप असेल, मनीषाताई तुम्ही आकडे सांगा. 1 मिनिट हो, कविताताई राणे, मला सांगा, तुम्ही त्यांना आकडे विचारताय. अजित चव्हाण तुम्हाला आकडे सांगतायत, तुम्ही त्यांना खोडून काढताय. तुम्हाला ऐकायचंच नाहीये. 1 मिनिट मनीषाताई, मला आदर आहे तुमच्याबद्दल. त्यांनी सांगितलं 2,000 कोटीचा आकडा फक्त मीडिया सांगते, आकडा 2,900 कोटींचा आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की 2,215 कोटींचा आकडा मीडियाला मुख्यमंत्र्यांनी सांगितला. याच्या पलीकडचा आकडा आमच्याकडे नाहीये. हॅलो, बोला मनीषाताई. हॅलो, नाही ऐका ना, तुम्ही अजित चव्हाणांना पहिले पूर्ण करू द्या ना. ते आकडेवारी सांगतायत ना, मग तुम्ही प्रत्येक वाक्याला नाही ताई, मग तुम्ही अजित चव्हाणांचं बहुतेक ऐकलं नाही. ते सांगतात शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करा. ते सांगतात शेतकरी नमो सन्मान योजना. आता शेतकरी नमो सन्मान योजना ही काय मदत आहे का? ही काय नुकसान भरपाई आहे का? तुम्ही सरकारमध्ये असल्याच्या विरोधात असा मनीषाताई, तुम्ही तरी मान्य करणार आहात का? अजितजी 2 मिनिटं मी बोलते. कविताताई, नुकसान भरपाई हा जो द्यायचा आहे शेतकऱ्यांना हा भाग आहेच. अजितजी चव्हाण सांगतायत की महायुती केंद्रात आणि राज्य सरकारमधनं कोणत्या योजना किसान म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहेत हे ते सांगत होते. आता आमचे अमोलजी भाऊ काय म्हणतायत की आमच्या सुप्रियात
शेतकऱ्यांना अहो दिलेला ताई, आहे. मराठवाड्यामध्ये 84 लोकांचा मृत्यू झाला. कुठे वाचवलं राज्य सरकारने? सांगा ना मला. विदर्भामध्ये 90 लोक मृत्युमुखी पडले. कुठे वाचले? केंद्रात आमचं शरद पवारांच्या मतदारसंघात लोक स्वयंसेवक म्हणून गेले. रुपालीताई एक मिनिट थांबा आणि अमोलजी तुम्ही पण थांबा आणि अजितजी तुम्ही पण थांबा. मनीषाताई, माझा साधा प्रश्न आहे. आता आपण योजनांबद्दल बोलतोय की आपण नुकसान भरपाई बद्दल बोलतोय? जर आपण नुकसान भरपाई बद्दल बोलत असू, आत्ताची जर ती कळीची गरज असेल तर मग आपण त्याच्यावरच टिकून राहिलं पाहिजे ना, त्याच आकड्यांवर बोललं पाहिजे ना. ही माझी भूमिका चुकीची आहे का सांगा मनीषाताई? नाही ऐका ना, एक मिनिट. जे आज आम्हाला हे बघा, आता राजकारण करायचं ना, तर चला मी राजकारणच करते. एक मिनिट, समोरचे जर का राजकारण करतायत ना या विषयावरून, पहिला मुद्दा पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं, गुराढोरांना बाहेर काढणं, एअर लिफ्टिंग करणं, जे काय पटापट इमिजिएट जे काय करता येईल. सरकार असं म्हणतंय का की आम्ही थांबलो, याच्या पुढे एक पैसा देणार नाही? अजित चव्हाण जे म्हणत होते आतापर्यंत 2 वर्षात शेतकऱ्यांना काय काय दिलं. एक मिनिट थांबा, आता प्लीज मध्ये तोडू नका मला, प्लीज विनंती आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर तुम्ही मागचं पुढचं तुम्ही विचारणार म्हणजे काहीच बोलायचं नाही. तुम्हाला पाहिजे तेच उत्तर आमच्या मेंदूतून निघायचं, आमच्या तोंडातून निघायचं, असं तुमचं म्हणणं आहे का? सरकार मदत करतंय, सगळेजण युद्ध पातळीवर तिकडे पोहोचलेले आहेत, कोणी रिकामं बसलेलं नाही, सगळे तिकडे आहेत, सगळ्या टीम तिकडे आहेत. आता ही मदत जी आहे ही संपलेली नाही, चालू राहणार आहे ही मदत. आणि पूर्वी आतापर्यंत महायुती सरकारने काय काय केलं हा माझ्याकडे पाडा आहे सगळा, आकडेवारी सगट. परंतु तो आता मी वाचायला गेलं ना तर तुमचा शो पण संपून जाईल. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही जे म्हणताय ना आता हे काय केलं, हे थांबणार नाही, हे चालू राहणार आहे. पहिले जीव महत्वाचा आहे, पहिले लोकांना बाहेर काढणं चालू आहे. त्यांची मानसिकता बिघडलेली आहे. म्हणजे एखादं घर फुटलं तर पहिले इथे ठिगळ लावू का तिकडे ठिगळ लावू, ही परिस्थिती आहे. सरकार काय हतबल करून बघत नाहीये. मला बोलू द्या, मला बोलू द्या. आणि यामुळे आता ही जी आता आतापर्यंत 2 वर्षात इतकी मदत वेळोवेळी केलेली आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक संकटात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर उभं आहे. अनेक योजना केंद्राच्या असो राज्याचा असो, पूर्ण माझ्याकडे पाढा आहे की काय काय केलंय. परंतु कसं आहे, आम्हाला सांगा, आता आम्ही राजकारण करायचं म्हटलं, किती लोक तिकडे पाण्यात गेलेले आहेत, बाकीचे पक्ष कोण कोण गेले, काय काय करतायत. करू का आम्ही राजकारण, पण आम्हाला ते करायचं नाहीये. तुम्ही पण उतरा ना पाण्यात, जा ना तुम्ही पाण्यात. आता म्हणतात हवाई फिरत बसतात. अहो आता हा जमाना कुठला आहे, तुम्ही आता काय बैलगाडीने जाणार आहेत का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? पटकन पोचायचं असेल, लोकांना संकटातून काढायचं असेल तर एअरलिफ्टच करावं लागतं. ते हेलिकॉप्टर काय फक्त मंत्र्यांना फिरायला नाहीयेत, लोकांना उचलायला. बर येते अमोलजी तुमच्याकडे. असं आहे मनीषाताई, तुम्ही काय माझ्या सोबतच्या चर्चेमध्ये आज येत नाही आहोत. आपण जवळपास 1.5 दशकांपासून चर्चांमध्ये बोलतोय आणि तुम्ही कायमच एका चांगल्या अभ्यासू प्रवक्त्यांसारख्या बोलताय. आज काय झालंय मला कळत नाहीये की तुम्ही मूळ विषय सोडून बाजूला का जाताय हेच मला कळत नाहीये. जर आपण आज नुकसान भरपाई म्हणजे तुमच्या या भावनेबद्दल आदर आहे की जे अडकलेले आहेत त्यांना सोडवलं पाहिजे, ती प्रायोरिटी असली पाहिजे, ती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये साध्य झालेली आहे. आता पाऊस थांबलेला आहे, पाणी निचरलेलं आहे, बऱ्याच ठिकाणाहून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. पण आजचं संकट हे फक्त लोकांना सुरक्षित ठिकाणी नेणं, जनावरं वाढवणं इतक्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आता पुढचं संकट आहे जे आवासून उभं राहिलेलं आहे. काय सांगतायत ती लोक रोज जे नेत्यांसमोर, तुमचे जे सगळे नेते येतात त्यांच्यासमोर धाय मोकलून, मोठे मोठे पुरुष धाय मोकलून रडतायत, हातात शिल्लक काही नाही राहिलंय सांगतायत. पोरं बाळ बायका सगळे रडतायत. आज काय हवंय त्यांना, ते जे मागतायत त्याच्याबद्दल आपण विचारतोय. कितपत सरकार देऊ शकेल, किती नाही देऊ शकणार हे आपल्या राज्याच्या तिजोरीवर अवलंबून असेल, शक्तीवर, सगळे अनेक त्याच्यासाठी फॅक्टर असतील. पण आपण त्या फॅक्टर्सवर बोलूयात ना. सरकार योजना देतंय का? हो देतंय. राज्य सरकार, केंद्र सरकार यांची योजना देणं आणि त्या योजना राबवणं हे त्यांचं कर्तव्य असतं, ते पूर्ण करतायत. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना होतोय. पण आज आपल्याला योजनांपुरतं नाही ना थांबून चालणार. आज आपल्याला पुढचा विचार करायचा आहे, त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण उपस्थित करतोय. राजकारण होत राहील हे तुम्ही म्हणता, तेही बरोबर आहे. पण आजची गरज काय आहे? आजची गरज त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये काय पैसे जातील, किती नुकसान भरपाई जाईल, ती जास्त कशी जाईल, त्यासाठी काय करता येईल याचा आहे. आणि म्हणून तो प्रश्न विचारतोय शेतकरी, द्या मला कर्जमाफी, द्या मला ओला दुष्काळ. त्याचाच मुद्दा आपण उपस्थित करतोय.
बाकीच्या योजनांबद्दल काही आक्षेपच नाहीये. बोला अमोल म्हातेलेजी, फक्त थोडक्यात बोला आणि मुद्द्यावर बोला. ते उगाच कोणाची हेलिकॉप्टर्स वगैरे त्याच्यावर जाऊन काय अर्थ नाहीये, त्याच्यातनं फक्त वाद प्रतिवाद होत राहील, साध्य काही होत नाही. मुद्दा सांगा फक्त. ते सांग, हवाई पाणीवर आमचा कुठेही आक्षेप नाहीये, पण तुम्ही जर हवाई पाणीने जर पाणी केले असेल, लोकांचे प्राण वाचवले असतील, तर नागपूर विभागामध्ये 69 जणांचा मृत्यू झालाय, 8,500 घरांचं नुकसान झालंय. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये 84 लोकांचे मृत्यू झाले. ही आकडेवारी मी सांगतो ताई तुम्हाला. ही आकडेवारी सांगितल्यानंतर तुम्हाला त्याचे आता असं आहे की ही आकडेवारी तुम्ही एकूण पावसाळ्यातली सांगताय ना, एकूण पावसाळ्यातली सांगताय, एकूण पावसाळ्यातली सांगताय. तर ठीक आहे ना. आता पुन्हा तेच आहे की जर योजनांच्या बाबतीत आपण आता बोलत नसू आणि या नुकसानीबद्दल बोलत असू, तर आता पूर्ण पावसाळ्याची नका सांगू ना, तुम्ही आत्ताबद्दल बोला. हा, तर मला हे सांगायचंय की सत्ताधारी पक्षाला की हा महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, याचा सगळ्या शेतकऱ्यांना लाभ होईल. कारण शेतीची जमीन म्हणजे वरची जमीन जी शेत जमीन म्हणतो किंवा खताची माती म्हणतो, ती पूर्णपणे वाहून गेलेले, म्हणजे पुढे 3-4 वर्ष शेतामध्ये कोणत्या प्रकारचं पीक येणार नाही. कारण खताची माती वाहून गेल्यानंतर खडक राहतो आणि ते सगळं पुन्हा करण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे शेती आता पुढेही काही कामाची राहणार नाही. म्हणून सरकारने गुरढोरांचं जे नुकसान झाले, गोठ्यांचं नुकसान झालेले, शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्यांच्या पिकांचं नुकसान झाले, फळबागांचं नुकसान झाले, त्यांना तातडीने भरपाई दिली गेली पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे. पवार साहेब देशामध्ये कृषी मंत्री असताना 2008 ला 70,000 कोटी कर्ज माफी केली. त्यांनी निर्णय घ्यावा. केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, आमचं त्यांना सहकार्य आहे. दोन्ही ठिकाणी आम्ही कुठेही राजकारण करत नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे, पण नैसर्गिक आपत्ती असताना राज्य सरकारने ठोस पावलं उचलायला पाहिजे. राज्य सरकारने घोषणा करायला पाहिजे. कुठेही घोषणा केली नाही. मागच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी सांगितलं 2200 कोटी रुपये देऊ, एवढी तुटपुंजी सांगून त्यांनी फक्त हे केलेलं आहे. अजूनपर्यंत कुठेही घोषणा केली नाही. आम्हाला त्यांना विनंती करायची आहे. म्हणून मी काल म्हटलो की स्वतः सुप्रीम दिल्लीमध्ये बैठक केल्या होत्या, त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांना भेटल्यात, तर राज्य सरकारने तातडीने प्रस्ताव तयार करावा. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले, अनेक गावांचं नुकसान झालेले, पशुधनाचं नुकसान झाले. यावरती तातडीने प्रस्ताव पाठवावा, ही आमची मागणी आहे. आणि मला वाटतं त्या दृष्टीनं काम सुरू झालेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आज मुंबईमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे दिलेलं आहे निवेदन सर्वपक्षीय. हा, बोला अजितजी. कविताजी, जसं डॉक्टर मनीषा कायंदेजी म्हणाल्या की सरकार काय इथनं सोडून पळून गेलंय का? अजिबात नाही. मी आपल्याला सांगतो, आपण जो उल्लेख पत्रकार म्हणून आपण जो प्रश्न विचारला, आमचं नैतिक काम आहे की त्याला उत्तर देणं, आणि त्यालाच मी उत्तर देतो. ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेपासनं फक्त मदतीसाठीचे निघालेले हे GR आहेत, फक्त मदत. आपण स्पेसिफिक मला प्रश्न विचारला, मी स्पेसिफिक आपल्याला उत्तर दिलं. परभणीचा GR 127 कोटीचा निघाला का? तर निघाला, तो स्पेसिफिक मदतीचा आहे. सांगलीचा 7 कोटीचा काल निघाला का? तर स्पेसिफिक मदतीचा आहे. आपण सातत्यानं फक्त 2000 कोटीत काय होईल, 2000 कोटीत काय होईल, हा प्रश्न आम्हाला जो विचारत होता तो अनाठायी आहे, लोकांमध्ये असंतोष माजवणारा आहे. जवळपास 29,000 कोटी रुपयांचे मदतीचे 9 GR महाराष्ट्र शासनानं दिनांक 6 ऑगस्ट पासून डॉक्टर कविता राणेजी काढलेले. त्यामुळं आपण माहिती घेऊन सांगा, असंतोष पसरेल असं सांगू नका. एक मिनिट फक्त, 29,000 कोटी की 2,900 कोटी? फक्त छोटीशी क्लॅरिटी द्या अजितजी, छोटीशी क्लॅरिटी द्या. 2,900 की 29,000? पक्षाची तुमची मस्ती इथे पण दाखवताय चॅनलवर. अमोलजी, 1 मिनिट थांबा. अमोलजी, त्यांना बोलू देत ना, नंतर तुम्हाला देते वेळ. असं नाही होणार की ते त्यांना बोलूच देणार नाही. तुम्ही सगळ्यांच्याच मध्ये बोलणार असं कसं होणार? अजितजी, फक्त क्लिअर करा की 2,900 की 29,000? शेतकरी म्हणून बोलतोय मी. माझी मस्ती बघायची असेल तर रस्त्यावर यायचं. अजितजी, काय भाषा वापरताय तुम्ही? आता प्रवक्ते आहात तुम्ही एका पक्षाचे, इतक्या मोठ्या पक्षाचे. असं थोडी असतं का रस्त्यावरची भाषा करायची आहे का आपण इथे? कविताजी, मला बोलायला संधी द्या, मला कळतं काय. मला फक्त एवढंच सांगा की 2,900 की 29,000 कोटी? तुम्ही मगाशी म्हणताना 29,000 कोटी म्हटलं, तो आकडा फार मोठा वाटला म्हणून मी तुम्हाला विचारते. शब्द वापरायचा असतो का? सांगा ना जरा त्यांना. ऐका आता 2 मिनिटं. सामान्य शेतकरी म्हणून माझा यांच्या काळामध्ये जी शेतकरी कर्जमाफी झाली, मी शेतकरी आहे ताई, मला वेदना माहिती आहे. DCC बँका कुणाच्या ताब्यात होत्या?
आमच्या नावानं 70,000 कोटी घेतले, अख्खे डीसीसी बँकेमध्ये गेले. मला बिलकुल या राजकारणात बोलायचं नव्हतं, पण मी आता बोलेन. मला सांगा, ज्या शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करा, स्वतःच्या पायावर उभं करा, हे आम्ही करायला लागलो. यांचं कर्जमाफीचं काय हे एवढं हे करत होते मागच्या वेळेला? ही कर्जमाफी सगळी यांच्या पथ्यावरती पडली. यांच्या नेत्यांनी ते सगळे पैसे लाटले आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावरती. पैसे आम्हाला भेटले का एका शेतकऱ्याला? अहो, सोसायट्या ताब्यात होत्या यांच्या, अजून पण आहेत. पोकळ बोजे चढवले, 80% रक्कम आमच्या कापून घेतल्या. फक्त कळवलं आम्हाला, चला झालं तुमचं, उरलेले पैसे भरायचे तुम्हाला. हे कविताजी, याच्यामध्ये फार वेगळा सगळा विषय. असं व्हायला नको, शेतकरी रस्त्यावर राहायला नको. आमचे नेते जबाबदार आहेत, केंद्रात पण आमचं सरकार आहे, आमचेच मंत्री आहेत. आणि माननीय शिवराज सिंग चौहान साहेब केंद्रामध्ये तुम सरकार आहे, निधी आणा ना मग. अजितराव, निधी आणा ना मग. का निधी आणत नाही तुम्ही? माननीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार ठीक आहे, 100% शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत. यांनी हे फोटोवरून राजकारण केलं ना मदतीचं, एकनाथ शिंदेनी दिलेल्या. यांच्या एका नेत्याने माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला दिलेला कोरडा शिधा दाखवा, कपडे दाखवा, पाण्याच्या बाटल्या दाखवा, औषधं दाखवा. लाजा वाटल्या पाहिजे राजकारण करताना शेतकऱ्याच्या जीवावरती. कर्जमाफी कशाला तुमच्या बँका पोचायला पाहिजे का तुम्हाला? कर्जमाफी 100% होणार. ओला दुष्काळ 100%. अरे अजितराव, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही गेल्या वर्षी घोषणा केली कर्जमाफीची, आम्ही नाही केली. महायुती सरकारने घोषणा केली. 1 वर्ष झालं, अजून शेतकऱ्याला माझा हक्क सातबाराला आलाय, काही मिळालं नाहीये. तुम्ही काय सांगताय? अजितजी, मला वाटतं तुमचं उत्तर झालेलं आहे. अजितजी, तुम्हाला मी अजिबात अडवलेलं नाही. तुम्हाला जे बोलायचं ते बोलून झालेलं आहे. अजितजी, मला पुढच्या गेस्टकडे जाऊ देत. मला वाटतं तुमचं उत्तर झालेलं आहे. आणि अमोल मातेलेजी, तुम्हाला जे प्रश्न त्यांना उपस्थित करायचे ते तुम्ही केलेले आहेत. रुपालीताई, ठीक आहे की राज्य सरकार, हे सरकार येण्या अगोदर, निवडणुकी अगोदर कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, लगेच पूर्ण करता येणं शक्य नाही वगैरे, हे सगळं मान्य करूयात. पण राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना जेव्हा जेव्हा कर्जमाफीबद्दलचा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांचं उत्तर असं होतं की योग्य वेळ आली की कर्जमाफी करू, आम्ही कर्जमाफी करायला नाही म्हणत नाही. आज शेतकरी विचारतायत की हीच आमच्यासाठी गरजेची वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. ही कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे की नाही? 100% जे संकट आलेलं आहे त्यासाठी ही कर्जमाफीची वेळ आहे. त्याच्यासाठी सर्व महायुतीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब हे फील्डवर उतरलेले आहेत. त्या सर्वांची केंद्राकडनं सुद्धा प्रस्ताव जाऊन मान्य होईल. नुसतं लगेच मोगम प्रस्ताव नाही करता येत. जी काही मोठी हानी झालेली आहे त्या हानीची प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी तसा प्रस्ताव द्यावा लागतो. त्यासाठी जे अमोल म्हातेरे भाऊ म्हणतात सारखं लवकर द्या, हे करा, ते करा, ठीक आहे, त्यांना विरोधक म्हणून जे बोलायचं ते बोलू द्या. परंतु या संकटाला साथ देण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोबत, पाठीशी नाही सोबत महायुती खंबीरपणे आहे. त्यांची कर्जमाफी निश्चित होईल आणि ती सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे अमोल भाऊंनी विनाकारण पाटे पडून किंवा लाज, निर्लज्ज काय उपयोग आहे? तुम्हाला नाही बोललो, अजित बोलला. काय उपयोग? अजित बोलला म्हणून मी बोललो. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 1 वर्ष तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली, का कर्जमाफी नाही केली? ते मला बोलले म्हणून मी त्यांना बोललो. नाही यार, अजितजी आणि अमोलजी, आपण लोकांसमोर बोलतोय. अजितजी आणि अमोलजी, जरा समजून घ्या विषयाचं गांभीर्य. अजितजी आणि अमोलजी, मी तुम्हाला कसली आव्हानांची भाषा करताय हो? तो शेतकरी कोलमडून पडलाय तिकडे, सगळं लुटलंय, त्याचं काही राहिलेलं नाहीये. काय आपण एकमेकांना आव्हानं देतोय? काय तो बघणारा शेतकरी म्हणत असेल? माझ्यासाठी भांडताना तुम्ही या भाषा वापरताय. किमान आजच्या दिवशी टाळा, किमान सध्याच्या वेळी टाळा. मनीषाताई, शेवटची कमेंट. दाबण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला देखील दाबण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे यांची किती मोजोरी वाढली बघा ना. अमोलजी, माझ्या बाबतीत जे काय बोलतील त्याचं उत्तर द्यायला मी समर्थ आहे. देईन मी त्याचं उत्तर, काही काळजी करू नका. ते काय बोलले तर देईन मी त्याचं उत्तर. त्यांनी विचारलं मला, मी सांगितले आकडे, त्याचं नका काळजी करू. पण त्याच्यासाठी ही भाषा, मला ते काही बोलतात म्हणून तुम्ही माझ्या शोवरी असली भाषा प्लीज दोघांनी वापरू नका. विनंती आहे माझी तुम्हाला हात जोडून, नका आत्ताच्या वेळी वापरू. ही नाही त्या शेतकऱ्याला हे दाखवायचे आपल्याला. मनीषाताई, माझी शेवटची कमेंट अशी आहे की लोकप्रतिनिधी म्हणून, या महाराष्ट्रातली एक नागरिक म्हणून, जो आपला पोशिंदा आहे, ज्याच्यामुळे आपण दिवस रात्र आपण आज जगतोय,
त्याला कर्जमाफी पूर्ण झाली पाहिजे, माझी देखील मागणी आहे. हम्म. आता सरकार निश्चितच याच्याबद्दल अतिशय संवेदनशील आहे. आपण सरकारला आता हे सगळं होतंय, जसं मी म्हटलं, प्रायोरिटीज आहे. सरकार नक्की याच्यावर, या सिच्युएशनवर मात करेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, त्यांच्या मनासारखं व्हायला पाहिजे अशी माझी पण मनापासून इच्छा आहे आणि सरकारने तसं करावं अशी माझी मागणी आहे. बरं, थँक्यू ताई, मनीषाताई. आणि आता संदीप, शेवटला मला एकच सांगा की खरंच 50,000 रुपये हेक्टरी मदत ही शक्य आहे का? एवढी मदत देणं राज्य सरकारला इतक्या मोठ्या नुकसानामध्ये शक्य होईल का? अगदी थोडक्यात, वेळ संपली आहे. अगदी कविताजी, हे शक्य आहे, सरकारच्या इच्छाशक्तीवरती आहे. सरकारकडे जर पैसे नसतील, मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरला महाराष्ट्रामध्ये खूप मोठी कामं सुरू आहेत सध्या. वाढवण बंदरचं काम सुरू आहे, शक्तीपीठाचं काम सुरू आहे, समृद्धी झालेलं आहे. महाराष्ट्राने विकास पाहिलेला आहे. महाराष्ट्राकडे पैसे आहेत, सरकारने इच्छाशक्ती दाखवणं गरजेचं आहे. जर इथं पैसे नसतील तर आवर्जून सगळ्यांनी उठून जावं दिल्लीत. भरपूर पैसे आहेत दिल्लीमध्ये, दिल्लीतनं पैसे घेऊन यावे. आणि मी तुम्हाला एक जाता थोडं छोट्याशा एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्रातला शेतकरी देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी आहे. देशातल्या एकूण शेतकऱ्याच्या कर्जामध्ये निम्म्यापेक्षा जास्त कर्जबाजारी शेतकरी हे महाराष्ट्रातले आहेत. आणि देशातल्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ही महाराष्ट्रातच होतात आणि त्या कर्जबाजारीपणामुळे होतात. हमी भाव मिळत नाही, निसर्ग दुसरीकडनं मारतो, सरकारची धोरणं मारतात, आयात निर्यातीची धोरणं मारतात. आणि अशा सगळ्या संकटामध्ये ज्यावेळेला कुठेतरी ढगफुटी होते, आभाळ कोसळतं, त्यावेळेला आभाळ कोसळताना शेतकऱ्यावर जणू काही यमच कोसळय की काय अशी परिस्थिती झाली. शेतं खरडून गेलेले आहेत, जनावरं मेलेले आहेत, पिकं गेलेले आहेत. मरणासन्न अवस्थेमध्ये शेतकरी आहे मराठवाड्यातला आणि पश्चिम मरणासन्न अवस्थेमध्ये अंगावरच्या नेसत्या कपड्यांनीशी फक्त शेतकरी सध्या उभा आहे आणि वाट बघतोय मदतीची. आणि इतकीच आपली सगळ्यांची अपेक्षा आहे की ती मदत जास्तीत जास्त भरीव व्हावी, जास्तीत जास्त मोठी त्याला व्हावी, जेणेकरून त्या शेतकऱ्याला उभं राहायला ताकद मिळेल. हे खरं आहे की या अगोदर व्यवस्थेमुळं आणि आसमानी संकटामुळं तो नाडला गेलेलाच आहे. पण आज जेव्हा हे संकट त्याच्या कल्पनेपलीकडे, सहनशक्ती पलीकडे गेलेलं आहे, त्यावेळेस त्याला आधाराची गरज आहे आणि तो आधार भरीवच मिळाला पाहिजे आणि तो आधार त्याचा हक्क असला पाहिजे. ती फक्त मदत नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याची नुकसान भरपाई ही हक्क म्हणून त्याला द्या. जितकी जास्तीत जास्त देता येईल तितकी द्या. मग ती कुठल्याही मार्गाने द्या. जर ती ओल्या दुष्काळानं जाहीर करून देता येत असेल तशी द्या. जर तुम्हाला ती कर्जमाफी करून देता येत असेल तर कशी द्या. विशेष पॅकेज म्हणून देता येत असेल तर तशी द्या. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आज पुन्हा उभं राहायला मदत करा, एवढीच मागणी तो महाराष्ट्रातला शेतकरी आज सरकारकडे करतोय. आणि लवकरात लवकर त्याच्या या मागणीला काहीतरी भरीव उत्तर मिळेल अशी अपेक्षा करूया. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.